बॅक टू द न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग आपला नवरात्रीचा आहे आणि नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत. आणि सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की माझ्या स्वतःच्या घरी 9 दिवस देवीचं आगमन होतं. जसं की लोकांकडे गणपतीचं आगमन होतं तसं माझ्याकडे 9 दिवस माता दुर्गेचं आगमन होतं आणि आम्ही तिची सेवा करतो, पूजा करतो. तर खूप उत्साहाचे दिवस असतात. तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला हे नवरात्र खूप सुख समाधानाची जावो. नवरात्री हे पर्वच असं असतं एकदम आपल्या आराधनेचं, आनंदाचं आणि उत्साहाचं. तर देवी आई सतत त्या 9 दिवसामध्ये आपण तिची प्रार्थना करतो आणि एक वेगळीच ऊर्जा असते. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या सगळी चोहीकडे एकदम ना वेगळ्या प्रकारचं एक पॉझिटिव्ह वाईब असतं जे आपण वर्ड्समध्ये कधीच सांगू शकत नाही. आणि आमच्या घरात तर लिटरली जेव्हा तिचं आगमन होतं मूर्तीच्या रूपात, तुम्ही व्लॉगमध्ये पुढे बघाल तर अक्षरशः ती 9 दिवस अशी आमच्या सोबत असते आणि आम्हाला ते खूप आपली आई स्वतःची जशी आहे आपल्यासोबत तसं वाटत राहतं. देवीच्या प्रत्येक रूपाचं आणि तिच्या शक्तीचं याच्यामध्ये महत्त्व आहे. तर मला असं एवढंच सांगायला आवडेल की जसं आपल्या जगात एक स्त्रीला जितकं महत्त्व दिलं जातं, कारण की स्त्रीला इतकी ताकद असते सगळ्या गोष्टींचं हे करायचं. कारण की देवीची ती आपण स्टोरी ऐकलेलीच आहे पहिलीवाली, का ती राक्षसांची वध करत, म्हणजे ती राक्षसांची म्हणजे जसं त्यांचं राक्षसांसोबत वॉर चालू होतं, जसं मारामारीचं काही जे असेल, ती जिंकली ती गोष्ट. तिने 9 दिवस, ती 9 रात्र ती त्या राक्षसांना हरवण्याच्या मागे होती आणि शेवटी आपली देवी जिंकली. सो ही नवरात्र 3च शब्दांमध्ये मला अशी एक्सप्लेन करायला आवडेल. नवरात्र म्हणजे श्रद्धेचं प्रतीक, शक्तीचं जागरण आणि आपल्या जीवनातल्या अंधारातल्या प्रकाशाचा विजय. सो या 3 शब्दात, एकदम सोप्या शब्दात नवरात्री समजली जाऊ शकते. तर तुम्ही आता पूर्ण ब्लॉगमध्ये बघा आम्ही कशी देवी आणतो, आम्ही तिची कशी पूजा करतो, काय काय. आणि हे 9 दिवस तर खरंच खूप छान राहणार आहे. तर तुम्हाला माझ्या येत्या ब्लॉगमध्ये कळतीलच आम्ही कशा परंपरा, रीतिरिवाज पार पाडतो आणि कशा कशा गोष्टी करतो. तर चला देवीचा रूप बघायला. आता सुनीत आणि मम्मी ना देवी आणायला निघालेत सकाळ सकाळ. दोघं पण, काका पण आलेत खाली. तर काका, वहिनी वगैरे सगळे आता देवी घेऊन येतील. या लवकर. सेवा आम्ही करू. 9 दिवस 9 दुर्गा सगळे आमच्याकडून जशी जमेल तशी आम्ही तुझी सेवा करू. आमच्या घरात जे काय अडचणी, आम्हाला सुख, शांती, यश नाही लाभत आहे त्याच्यावर जरा लक्ष दे. आमची प्रगती कुठेतरी अडून आहे, सारखे क्लेश होतात घरात, ते दूर होऊ दे. आमच्या अडचणींना दूर कर. अजून परीक्षा बघू नको. आमच्यापासून जे दूर आहेत त्यांना लवकर जवळ. दरवर्षीप्रमाणे आम्ही तुझी सेवा करत आलो, यावर्षीही करू. काही चुकणार नाही, काही चुकलं तर माफ कर. घरातल्यांना सगळ्यांना प्रगती दे आणि पुढच्या वर्षी आम्ही अशीच मनोभावी सेवा करू. हीच आमची इच्छा. अंबे मात की जय. अरे देवीला
आता आम्ही आमच्या देवीला मस्त सजवतोय, गजरा वेणी घालून. आमच्या घरातले काही दागिने असतात ते पण घातले जातात. आता मंगळसूत्र पण आम्ही घातलंय ऑलरेडी, म्हणजे तिला दागिने येतातच तसे घालून आलेले, पण आम्ही घरातलं पण घालतो. नथ पण घातली आहे. तर आम्ही आता घटस्थापनेला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता देवी तर बसवली आहे, देवी आली आहे, पण आता आम्हाला घटस्थापना पण करायची आहे. दरवर्षी आम्ही दोन्ही पण पद्धतीने करतो. तर आता मम्मीने मी हे एक मिक्स कडधान्य पण आणलेलं आहे, माती पण टोपलीमध्ये मम्मी मिक्स करते. मग ह्याच्यात हे कडधान्य लावायचं आणि तुम्ही ही प्रोसेस बघू शकता एकदम. आता कलश पण बसवला घटामध्ये, वेणी वगैरे लावून आता ह्याची स्थापना वरती करायची देवीच्या बाजूला. तर अशा प्रकारे ही घटस्थापना झालेली आहे. आणि हे जे नवरात्रीतलं हे घटस्थापनेचं जे महत्त्व आहे, कलश घट हे एक सृष्टीचं आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. घट म्हणजे पवित्र ऊर्जा साठवण्याचं हे पात्र आहे. तर देवी दुर्गेची शक्ती त्या घटात वास करते अशी श्रद्धा असते. तर त्यामुळे या घटस्थापनेचा प्रत्येक एक एक गोष्टीचा अर्थ असतो. कलशातील जे पाणी असतं ते जीवनाचं मूळ मानलं जातं. आणि त्याला जी आंब्याची पानं लावतो आपण कलशाला, ती आंब्यांच्या पानांना निसर्गाची समृद्धी पण मानलं जातं. आणि नारळ, तो तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या प्रत्येक परंपरेतपासून आणि प्रत्येक पूजेत नारळ हा असतो, कारण की नारळाचं महत्त्व असतं तो शुद्धता आणि पूर्णत्व असतो. त्यामुळे या कलशाला खूप महत्त्व आहे. 9 दिवस याच्यात दुर्गेचे शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर आज पहिली माळ लावलेली आहे मम्मीने. पहिली माळ विड्याच्या पानांची असते घटाला. हे असे मस्त धान्य टाकलेत आणि या धान्यांचं जेव्हा रोपात रूपांतर होतं आणि हे पूर्ण हिरवगार होतं जेव्हा ही टोपली, तेव्हा अक्षरशः बघण्यासारखं असतं, खूप छान असतं. आणि हे जितकं वाढतं तितकं आपलं आयुष्य पुढे वाढत जातं, आपल्या आयुष्यात खूप प्रगती होत राहते, हे त्याचं प्रतीक मानलं जातं. तर आम्ही नेहमी असंच 9 दिवस, हे खूप आमचं छान होतं. याची रोपं एवढी मोठी मोठी होतात ना, तुम्हाला 9 दिवसात मी दाखवतच राहील. आणि आमच्या देवीची पण मस्त स्थापना झालेली आहे इथे. आता आम्हाला आरतीला वगैरे सुरुवात करायची. आता आमच्या बाबूचा हा दुसरा वर्ष आहे. पहिला वर्ष त्याचा झाला तेव्हा तो खूप अगदी लहान होता, तर त्याला असं कळत नव्हतं काय. आता तो चालतोय, फिरतोय आणि त्याला गोष्टी, त्याचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. त्याला आणलं त्याला बघितलं त्याचं शॉकवाला एक्सप्रेशन. काय बाबू, ये बोलते तुला, काय बाबू. जा. आता मी त्याचं डोकं टेकवते बाबूचं, पाय पडू द्या असं. बाबू आजो
तर आता आमची आरती घेऊन झालं, तुम्ही बघितलं. आता ही देवीची पहिली आरती तुम्हाला सर्वांना. आम्ही ठेवून घेतो. तुम्ही घ्या ना सगळी एकमेकींना लावून. मला असं लावायलाच लागणार नाही. सॉरी पाय पडायचे. आमचे किती पटापट झाले. झिगझॅग झिगझॅग. हात एकमेकात अडकायचे. पाया पडते आता नाही. ते आपण व्हिडिओ पडतोय सगळे. अरे आबा आबा तो पण पडतो. तो सगळं खेचतो इकडे आज तिकडे. पडो व्हिडिओ केला. ए माझ्या पाया पड. आज कसलं दिलं मग देवी आलेली सफेद साडी घालून. शैलपुत्री देवी. शैलपुत्री सरस्वती देवी पैसे खायला द्या देवीला. ए, जा. बगर द्या बगर पैसे द्यायला लागले. बापू, तू